केन विल्यमसनची विकेट घेताच विराट कोहली अक्षर पटेलच्या पायाच पडला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता रंगतदार झाली आहे. काल दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडला. रोमहर्षक अशा सामन्यात भारतानं उत्तम खेळी करून न्यूझीलंडला 44 धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात 9 गडी गमावून 249 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर गारद झाला. खरं तर किवींच्या डावाच्या सुरुवातीपासूनच केन विल्यमसन हा उत्तम खेळ करत भारत आणि विजय यांच्यामध्ये ठाम उभा ठाकला होता. पण अक्षर पटेलनं त्याच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसनला बाद केला. अक्षर पटेलनं टाकलेल्या चेंडूवर विकेटकीपर के. राहुलनं केन विल्यमसनला स्टंप केलं. भारताविरुद्ध फलंदाजी करताना विल्यमसननं 81 धावांची चांगली खेळी केली. त्याच्या खेळीमुळं न्यूझीलंड हा सामना जिंकतो की काय असं वाटत होतं. एकीकडे त्यांचे फलंदाज पटापट तंबूत परतत जात होते, पण विल्यमसन हा टिकून होताच. अखेर अक्षर पटेलने विल्यमसनला बाद केलं. त्यानंतर स्टेडियममध्ये एक वेगळाच, सगळ्यांच्या लक्षात राहील असा नजारा दिसला. खरं तर विल्यमसनची विकेट मिळताच विराट कोहलीनं पुढं जाऊन अक्षर पटेलचे पाय धरले. तो त्याच्या पाया पडत होता. अशा पद्धतीनं त्यानं पुढे जाऊन अक्षर पटेलचं अभिनंदन केलं. त्याचा हा अंदाज पाहून सगळेच अवाक झालेत. अक्षर पटेललाही हसू फुटलं. कोहली आणि पटेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. त्यावर नेटिझन्सनीही कमेंट करून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.